नमस्कार, एक्टिव न्यूज महक में आपका स्वागत है। मैं हूं आपके साथ आरोही। देखते हैं आज की नई ताजा खबरों में क्या है आपके लिए यहाँ हमने देखा किस तरह से हजारों की संख्या में शिक्षक लोग जो कि बच्चों का भविष्य सुधारते हैं, उनका ही भविष्य अंधकार में है। अनुदानित शिक्षक और अनुदानित भी अंशतः, किसी को 20%, किसी को 40% ऐसा अनुदान इनको मिलता है। तो ये यहाँ धरने आंदोलन पे बैठे हुए आजाद मैदान में इनकी मांग है कि इनको 100% इनको अनुदान दिया जाए। हमारे यहाँ इनके प्रतिनिधि है, उनसे मुलाकात करते हैं। यहाँ अभी आपको इनसे बात करा, उसके पहले ये बता दें कि सुप्रिया ताई सूले आई थी, काफी देर रुकी यहाँ, उन्होंने इनसे बात की, तब भी ये लोग यहाँ अपनी मांग पर अड़े हुए हैं। सुप्रिया ताई ने इनसे निवेदन किया कि ये यहाँ से अभी बारिश भी काफी है तो भीगे नहीं जाए, लेकिन फिर भी इनका ऐसा कहना है जब तक इनकी मांग नहीं मानी जाती है यहाँ से हिलेंगे नहीं। साथ ही साथ जो हमने आपको 41 बिल्डिंग वाला मामला बताया, उसमें भी सुप्रिया ताई ने उनकी बात सुनी है। तो सीधे मुलाकात करते हैं इनसे, जानते हैं क्या विषय सर। डिसेंबर मध्ये सेशन होतं तेव्हा शब्द दिला होता महाराष्ट्रातल्या शिक्षकांना की 100% आम्ही अनुदान देऊ। फ्लोर ऑफ द हाऊसवर म्हणजे विधान भवन मध्ये शब्द दिलाय असे शिक्षक म्हणत होते। तर जो शब्द देवेंद्रजींनी डिसेंबर महिन्यात दिलाय तो पाळावा एवढीच अपेक्षा आहे। 1100 कोटी रुपये हे हजारो, मी मेट्रोच्या विरोधात नाही, पण मेट्रोसाठी हजारो कोटी रुपये, एका पुण्याच्या मेट्रोसाठी 1800 कोटी रुपये खर्च होतात। आमच्या कष्ट करणाऱ्या 70,000 शिक्षकांना मग ते 1000 कोटी रुपयाची मागणी 1000 मेट्रोसाठी आहे। मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी करोडो रुपये सरकारकडे आहे, 100 नाही हजारो करोड आहे, पण आमच्या शिक्षकांसाठी 1000 कोटी पण नाही या सरकारकडे। दुर्दैव आहे, कारण का समतेची भाषा करणारं शिक्षण काय आहे, वाघिणीचं दूध काय आहे, हे शिक्षण आहे। आणि आमचे सगळे शिक्षक गेले अनेक दिवस महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आणि ट्रिपल इंजिनच्या खोके सरकारला विनंती करतायत की 1000 करोड आम्हाला द्या, आमचा पगार जो मेरिटवर येतो द्या। पुढे सरकार ढिम्मा आलं नाहीये, त्यांच्याकडे 50 खोके एकदम होते, एक सरकार पाडायला 50 खोके गुणिले 40, 2000 कोटी रुपये, म्हणजे 2000 एक सरकार, 2000 दुसरा पक्ष, म्हणजे 4000 कोटी रुपये यांच्याकडे सरकार पाडायला आहे। पण 1000 कोटी रुपये 70,000 कष्ट करणाऱ्या मेरिटवर पास झालेल्या शिक्षकांना जो शब्द देवेंद्र फडणवीसांनी दिला होता तो देण्यासाठी आज सरकार अशा या सरकारचा मी जाहीर निषेध करतो। देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयाच्या कार्यालयामध्ये हो, या सरकारमध्ये गृहमंत्री असुरक्षित, पोलीस असुरक्षित, मला असं वाटतं या सरकारचा तातडीने यांना बरखास्त करून महाराष्ट्रात तातडीने इलेक्शन लावलं पाहिजे। मी ट्विट केलेलं आहे, मी वर्तमानपत्रात ती बातमी वाचली आणि मी तातडीने ट्विट केलेलं आहे। आणि पुण्याच्या पूर्ण पोलीस यंत्रणा आणि या राज्याच्या गृहमंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे की आज सामूहिक बलात्कार झाला असेल तर त्याची पारदर्शकपणे कुणाचाही वशिला दबाव न होता त्याची इन्क्वायरी आणि या महाराष्ट्रात कळलं पाहिजे की आज सामूहिक बलात्कार झालाय का, झालाय, कोणी केलाय आणि त्याची इन्क्वायरी झाली। महिला सुरक्षितता हा एक गांभीर्य प्रश्न या राज्यात झालेला सातत्याने रोज वर्तमानपत्र उघडलं कुठल्या ना कुठल्या महिलेवर अत्याचार झालेला दिसतंय। मग सरकार करतंय तरी काय? ह्या सरकारने ती स्कीम सुरू केली, महिला तुमच्या चॅनलवर सांगतात नको तुमचे 1500 रुपये, आम्ही 2000 रुपये देतो पण आमच्या लेखी सुरक्षित। मी म्हणत नाहीये तुमच्या सगळ्या चॅनलवर या राज्यातल्या महिला ऑनलाईन करणार, आजच ऑनलाईन केलं असतं तर प्रश्न सुटला असता आणि परत उद्घाटन करा पर्सनली, काहीच अडचण नाही, आम्ही उलट स्वागतच करू। अतिथी देवो भव हे महाराष्ट्राची संस्कृती आहे।
त्याच्यामुळे जे येतात पाहुण्यांचं स्वागतच झालं. रस्त्यावरची पदावरतून आठवलं पाहिजे अशी मागणी जी आहे त्या सर्व पक्षीय नेत्यांनी जे आहे केंद्रीय निवडणूक आयोग अधिकाऱ्यांना केलेली आहे. कारण का पोलिसांबद्दल मला साथ हवी, त्या वर्दीचा साथ हवी ना. या सगळ्यांनी त्या वर्दीचा खेळ खंडोबा करून ठेवलाय. देवेंद्रजी ज्यांच्याकडून मला खूप अपेक्षा होत्या, त्या देवेंद्रजी जे गृहमंत्री आहेत त्यांच्या हातात बंदूक. आता कुठल्या गृहमंत्र्याच्या हातात बंदूक असते? हे मिर्झापूर टीव्ही सिरियल नाही, हे वास्तव आहे. आणि या छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात ते गृहमंत्री आहेत, त्यांच्या हातात बंदूक दिसते. त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्र्याचे पोस्टर, त्याच्यामध्ये ज्या वर्दीचा मान सन्मान आम्ही करतो त्या वर्दीची टोपीचं पोस्टर तुम्ही करताय. काय चेष्टा लावून ठेवली आहे पोलीस यंत्रणेची. अहो, जन्मापासून आम्ही त्या पोलिसांना बघितलंय. पोलीस म्हणजे आमचा अभिमान आहे, आमचा स्वाभिमान आहे. आम्ही दिल्लीत भाजप करताना अभिमानाने सांगतो की या देशात सगळ्यात चांगले पोलीस म्हणजे ते आपल्या महाराष्ट्रात आहेत. या सगळ्या ही भारतीय जनता पक्ष आहे, त्यांच्या मित्र पक्षांनी आमच्या कष्ट करणाऱ्या मेरिटवर पास होणाऱ्या पोलिसांची चेष्टा केलेली आहे. दुर्दैव आहे, अशा सरकारचा आम्ही जाहीर निषेध. समाज कल्याण सर, आपका नाम? मेरा नाम खाजी समीउद्दीन जागीरदार है और मैं लातूर जिले से आया हूँ। क्या कहना चाहेंगे, आज ये आंदोलन है, क्या आंदोलन है? सर, पिछले 16 अगस्त से यानी आज 43 दिन से आज़ाद मैदान में आंदोलन चालू है, जिसमें पूरे महाराष्ट्र से हजारों की तादाद में शिक्षक जो है आज़ाद मैदान में आए हैं। और हमारी मांग ये है कि गवर्नमेंट की जो पॉलिसी है, एक साल में 20%, दूसरे साल में 40%, तीसरे साल में 60%, 80% प्रचलित जिसको कहा जाता है, लेकिन आज भी 20 साल से हमारे बहुत से शिक्षक, जिसमें 76,000 यानी 76,000 शिक्षक हैं, वो आज भी थोड़ी सी तनख्वाह के ऊपर जिंदगी गुजार रहे हैं, जिसमें हमारे बहुत से शिक्षक 250-300 से ज्यादा टीचर जो है इंतकाल कर गए, डेथ कर गए, और बहुत से जो है रिटायर हो गए। अब जो है हमारी मांग ये है कि जो टप्पा है आने वाला वो हमें मिलना चाहिए, क्योंकि जो संविधान में जो तरतूद है समान काम समान वेतन, लेकिन जो महाराष्ट्र है, प्रोगामी महाराष्ट्र है, शाहू फुले अम्बेडकर का महाराष्ट्र है, उस महाराष्ट्र के अंदर आज भी हजारों टीचर जो है बहुत कम तनख्वाह के अंदर जिंदगी गुजारते हैं। ये शोकांति का है। हमारी हुकूमत से ये मांग है कि हमारी मांग जो है हमें अगला टप्पा दिया जाए। शिक्षण मंत्री, आदरणीय शिक्षण मंत्री जो है देने के लिए राजी है। आदरणीय आज 43वा दिवस आमचा शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्रातून 63,000 शिक्षकापैकी आज 12,000 शिक्षक, 12 ते 15,000 शिक्षक मैदानावर आज उपस्थित आहेत। परंतु अजूनही कॅबिनेटचा आता शेवटचा टप्पा आलेला आहे, तरी आम्हाला अजून सह्या दिलेल्या नाहीत अजितदादांनी, आणि सगळ्या प्रोसिजर पूर्ण आमचे शिक्षण मंत्री यांनी पूर्ण प्रोसिजर पूर्ण केलेले आहेत, परंतु अजितदादांची फक्त सही झाली नाही। कारण गेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्हाला शिक्षण मंत्र्यांनी बोलून सांगितलं की पुढच्या कॅबिनेटला आम्ही कसल्याही परिस्थितीत तुमचा हा सह्या घेऊन मार्ग रिकामा करतो, परंतु अजूनही सही झाली कालच्या नाही, आता 10 मिनिटाच्या कालची खबर आहे की अजूनही सही झालेली नाही। जोपर्यंत सही होणार नाही तोपर्यंत आज कुठलाही शिक्षक घरी जाणार नाही, महाराष्ट्रातला शिक्षक मैदानावरच बसून राहणार आहे। माझी पुन्हा एकदा आमचे लाडके मुख्यमंत्री शिंदे साहेब यांना विनंती असेल की काही करा साहेब, तुम्ही आज आम्हाला 8 वाजेपर्यंत आनंदाची बातमी द्या, 8च्या आत 6 पर्यंत द्याल अशी मला खात्री आहे, कारण तुम्ही आज मुंबईतच आहात। तर तुमच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून तुम्ही आम्ही तुमच्याबरोबर पोहोचत असाल तर माझी पुन्हा एकदा शिक्षक समन्वय काय 63,000 शिक्षकाच्या वतीनं पुन्हा एकदा नम्र विनंती असेल की गेल्या वेळेस जसं तुम्ही आम्हाला गोड बातमी देऊन ताबडतोब मैदानातून पाठवलं, तसं ह्या वेळेस सुद्धा आज कसल्याही परिस्थितीत 6 वाजेपर्यंत आम्हाला गोड बातमी द्या, सही झाले म्हणून आम्ही आनंदाने आमच्या घरी जाऊ साहेब, पण प्लीज काही करा, पण तुम्ही आज आम्हाला गोड बातमी द्या तरच मैदान सोडा।